एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। त्यामुळे व्यावसायिक अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश। रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजपत प्रवेश केला। बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमांची कालपासून तयारीला सुरुवात। रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाडांनी ठेका धरला। बीडच्या पाटोदा तालुक्यात आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टर चालवला। टरबूज प्लांटची पाहणी करत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक अनुभवलं। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या। भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभवता यावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर। राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं उद्घाटन करणार। पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीला निवडून दिले। अजित पवारांचं वक्तव्य। तर भगूर नगर परिषदेचं काम करताना निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांचा भगूरकरांना शब्द। शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा। पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। अकोल्यात दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबाची अभिनेते भारत गणेशपूर यांनी भेट घेतली। काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि त्यामध्ये बिरकड यांचा मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यामध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आढळला। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या। जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही, डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती। काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त, भोंडवेंची माहिती। नाशिक महानगरपालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर। 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर। प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प। नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करामध्ये 2% वाढ। 2018 नंतर पहिल्यांदाच मालमत्ता करामध्ये वाढ। आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद। अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार। पोलिसांकडून लूटमारांचा शोध सुरू। अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर। एका आठवड्यात 4 पिस्तुलांसह जिवंत काडतुसं जप्त, तर 4 आरोपींना अटक। वर्ध्यामध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात। आरोपींकडून 2,42,000चा मुद्देमाल जप्त। पंढरपूरमध्ये 30 कोटी रुपयांचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्था चालकांची 1,75,00,000ची फसवणूक। या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक। राज्यभरामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता। रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह 4 गुन्हा दाखल। पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल। तर आरोपीनं पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी केली होती। नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं महागात पडलं। गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई। सापळा रचून वाढदिवसालाच ताब्यात घेतलं। परभणी गंगाखेड महामार्गावर ट्रक चालकानं 3 वाहनांना उडवलं। एकाचा जागीच मृत्यू, तर 3 जण जखमी। अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।